आज काय विचार आहे? काय रोज तेच तेच खाऊन कंटाळा येतो, त्याच्यामुळे आज ना बेसन पोळी तो पण साधं बनवणार आहे, मोकळी होणार आहे. बेसन पोळी. हो, काही नसलं ना घरामध्ये सरळ बेसन घ्यायचं, खाऊ घालायचं. नुसतं सुक्क पीठ. त्याच्यामध्ये आपण कांदा मसाला टाकू थोडासा. तिखट एक नवऱ्यांना कोणी खात नाही, काही ती भाजी एक खूप कंटाळते घरामध्ये. नॉर्मल तिखट कर मग. हे कर ते कर, हे नको करू ते नको करू, त्याने तो त्यांच्यामुळे आपल्याला पण सुधरत नाही, स्वतः काही करत खात नाही तर आपल्याला खाऊन देत. आज हे असे चविष्ट लागते ते. असं काही काय काय टाकलं तू? लाल तिखट, कांदा लसूण मसाला, कोथिंबीर, हळद, बेसन पीठ. जास्त काही नाही टाकलं. त्याच्यात ज्वारीचं पीठ टाकलं तरी चालतं ना थोडंसं? हो पण चालतं, पण आपण फक्त बेसन पिठाचं बनवणार आहोत. ते ना मस्त ढोश्याच्या पिठासारखं पातळ बनवून घ्यायचं. घ्या बोला. जास्त घट्ट याची छान नाही. मग ते सगळीकडे तव्यावर पसरलं जातं ना. हो, सोपा आणि एकदम सुटसुटीत झटपट होणारा पदार्थ. 5च मिनिटात. हो. आणि डब्याला वगैरे कधी पण द्या. भाजीला काही नसतं सुचलं नाही ना आणि अर्जंट जायचं असेल ना तर सरळ सरळ बेसन पोळी बनवायची द्यायची. छान झालं बेटर. आता हो, हे तवा ठेवलाय आता तिने, तो गरम होतोय तर तेल टाकून बघू आपण कसं करते ती. चवीनुसार मीठ. आता मीठ वगैरे सगळं टाकून घेतलंय. आता याच्या पोळ्या बनवायच्या. डब्याला पोळी आपली चपाती आणि बेसन पोळी. काही तेल पडायचं गरज नाही, तेल पण पडत नाही, काही नाही. व्यवस्थित पोळ्यावर पण देता येते डब्बा देताना. अशाच भाजी छान लागतात डब्याला. हो, कधीतरी रोज तेच 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 तेच. तवा गरम झाला का मस्त सगळीकडे पकडून घ्यायचं. खराबच होते पण पाहू आज काय. पहिली काय माझी छोटीच बनवत असते. उलटण्याने कर ना. उलटण्याने पण चांगलं छान होतं, हाताला भाजत नाही. नाही, मला गोट्याची भीती वाटते. अशी पातळ येते त्याने, मला माझी जाड होती. थोड्या वेळ तव्यावर ठेवू. आता ती तयार होते. थोडंसं तेल इकडनं बाजूबाजूने सोडलं होतं. तवा छान तापलेला असतं ना, मग पोळी चिटकत वगैरे काहीच नाही. हे पा तेल टाकून घेतलं ना छान होतं. तवा तापून द्यायचं. छान झालाय. आता पोळी बरोबर किंवा भाकरी बरोबर खूप छान लागतो. एखाद्याला कडक लागतो त्यांनी थोड्या वेळ तव्यावर ठेवून द्यायचा, आणि नरम लागतो तर लगेच घेऊन टाकायचा खायला. छान झाली दोन्हीकडून पण छान मस्त. घ्यायची जेवण करायला.